गणपती सांगत नाही माझ्यावर विश्वास ठेव, तो अनुभवावा लागतो. गणेशोत्सव, विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं मी तरी मानतो. 1,00,000 श्लोकांचा महाभारताचा ग्रंथ हा गणपतीनं लिहिला आहे. त्याच्याही मागे कथा आहे. आणि गणपतीला जर तुम्ही डिकोड करू शकलात तर तुम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून गणपती हा सामाजिक देव आहे असं माझं आजही मत आहे. नमस्कार मंडळी. कॉस्मिक कॅनव्हास प्रस्तुत उत्सव आणि मी सीझन 2 ग्लोबल गणेश फेस्टिवल यामध्ये मी वज्रांग आफळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. गणेशोत्सव म्हणजे आपला लाडका उत्सव, घराघरातला उत्सव. पण हा उत्सव फक्त भक्तीपुरता मर्यादित आहे का? तर नाही. त्यामध्ये समाज, पर्यावरण, विज्ञान आणि अध्यात्म याचा मोठा वाटा आहे. आणि हे सगळं समजवून घेण्यासाठी आज आपल्याकडे असं एक व्यक्तिमत्व आलं आहे जे स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर अध्यात्माचे अभ्यासक आहेत. तर त्यांचे अनुभव आणि त्यांच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव हे आपण समजावून घेणार आहोत. तर त्यांचं मी आता स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर म्हणलं, शास्त्रज्ञ म्हणलं की त्यांचा देवावर जास्त विश्वास नसतो असं ऐकू येतं. तर त्यावर आपलं काय मत आहे? मूलतः आपण ज्या देशामध्ये राहतो याच्यामध्ये देवावरती विश्वास ठेवावा अशी शिकवण आपल्याला जन्मापासून दिलेली असते. गणपतीचंच पहा ना, त्याला पृथ्वी प्रदक्षिणा करायला सांगितली, त्यानं आईच्या भोवती प्रदक्षिणा घातली. मग असा ज्या देशात आपला जन्म झाला त्या देशामध्ये या सगळ्या गोष्टींवरती, याच्या कथेच्या मागे जर आपण पाहिलं तर 100% विज्ञान आहे. आणि त्याच्यावरती आपण भरोसा हा ठेवलाच पाहिजे. आज आपल्याला AIचं युग आहे. गणेशोत्सवाला तुम्ही गणपतीला AIच्या दृष्टिकोनातून पहा, तुम्हाला AI आणि गणपती याच्यात काही भेदभावच जाणवणार नाही. म्हणून गणेशोत्सव हा एक आधुनिक उत्सव आहे. तो त्रिकालाबाधित सत्य आहे. तो चिरतरुण असा उत्सव आहे. या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघायची नवी दृष्टी घेतली पाहिजे. राहिला प्रश्न त्याच्यावरती विश्वास आहे का नाही. गणपती सांगत नाही माझ्यावर विश्वास ठेव, तो अनुभवावा लागतो. आणि तो अनुभवाला आला की त्याच्यावरती विश्वास ॲटोमॅटिक बसतो. आणि गणपती हा तुमच्यातला लेखक, कार्यकर्ता, तुमच्यातला एक सामाजिक घटक नैसर्गिकरित्या तयार करतो. आणि त्याला व्यासपीठ दिलंय लोकमान्य टिळकांनी, ते दिलंय गणेशोत्सवाचं. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवरती आपण गणेशोत्सव साजरा केला. घराघरातला देवळीत बसणारा, मंदिरात बसणारा गणपती आपण तो रोडवरती आणला. कारण का तर ब्रिटिश सरकार अशा प्रकारच्या उत्सव आणि मेळाव्यांना धार्मिक कार्याच्या खाली बंदी घालू शकत नव्हतं. हे लोकमान्य टिळकांना माहिती होतं. आणि म्हणून आपण गणेशोत्सव साजरा केला. भाऊ रंगारी असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा असंख्य त्यावेळचे जे सामाजिक शास्त्रज्ञ असतील, मी टिळकांना किंवा भाऊ रंगारींना सामाजिक शास्त्रज्ञ म्हणतो, त्यांनी समाजाला गुंफणारं एक असं काही गोष्ट केली, त्याच्यातनं गणेशोत्सव आला. आणि म्हणून गणेशोत्सव, विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असं मी तरी मानतो. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, गणेशोत्सवातले कार्यकर्ते आहात, तर मग तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी असतील तर त्या ऐकायला आवडतील. हो, अगदी छान, सुंदर. माझा जन्म पुणे शहरातला. माझं बालपण हे पुण्यापासून लोहगाव, जे एक 10 किलोमीटर विमानतळ जे आहे, ते मी लोहगावचा, माझं बालपण सगळं तिथे गेलं. आमचं 2 घरं होती. एक लोहगाव गाव ग्रामपंचायतीत होतं आणि एक पुण्यात नेहरू चौकामध्ये होतं, मंडईमध्ये. लहानपणापासनं अनेक गणपती मंडळांशी माझा संपर्क येत गेला. पण एका गणपती मंडळामध्ये बालमंडळ होतं आणि त्या बालमंडळाने आम्हाला नाकारलं. म्हटलं आता काय करायचं. तर लाल बहादूर शास्त्री हे माझं पहिल्यापासून आवडतं व्यक्तिमत्व. आणि म्हणून मी, माझे बंधू आणि माझ्या घराच्या शेजारी राहणारे 2-3 माझे मुस्लिम मित्र होते. आम्ही लाल बहादूर शास्त्री बाल मंडळ काढलं. आणि माझ्या घर जे आहे, आजही ते घर नेहरू चौकात आहे, त्या घराच्या गॅलरीमध्ये अभ्यासाचा टेबल,
किराण्याचं दुकान होतं, त्यात चहाची खोकी जी पूर्वी यायची त्याच्यातली चांदी असं वापरायचं. आईचं, वडिलांचं किंवा आजोबांचं धोतर साडी वापरायचं, त्याला चुना लावायचा आणि तो गणेशोत्सव करायचा. 5 पैसे, 10 पैसे, 4 आणे अशी वर्गणी घ्यायची. 1 रुपया दिला म्हणजे अप्रतिम. 20-25 रुपयात आमचा गणेशोत्सव व्हायचा. आणि त्यातली एक आठवण तुम्हाला सांगतो आपळे साहेब. माझ्या घराला गॅलरी होती. त्या गॅलरीमध्ये कापड लावायचं म्हणजे काय, तर आजोबांचं धोतर किंवा आईची चांगली साडी ती खिळ्यात ठोकायची. चांभारी चुका म्हणून एक येतात, त्या आणायच्या, त्याला कागद लावायचा आणि ते ठोकायचं. आणि मागून अभ्यासाचा फोकसचा जो लाईट असायचा, टेबल लॅम्प, तो घ्यायचा. त्याच्यावरती रंगीत जिलेटिन पेपर लावायचे आणि त्याच्यावरती आकृत्या काढून आम्ही लहान मुलं नाचत असो आणि त्याला हजारोनी प्रेक्षक बघायचे. आणि त्याच्यामुळे लोक आपलं कौतुक करतायत, आपण गणपतीचं काम करतोय. घरातले रागवत नाहीत, साडी घेतली तरी आई रागवत नाही. मग अशा वेळेला लहानपणापासून गणपतीचा कार्यकर्ता तिथून तयार झाला. आणि त्याच्यामुळे समाजाची संवाद साधायचा कसा याची एक परिभाषा बाय डिफॉल्ट आमच्या मनामध्ये येत गेली. आणि त्याच्यामुळे हा कार्यकर्ता घडला. पण नुसता कार्यकर्ता नाही घडला, तर त्याच्यामधनं अभ्यास करायची प्रवृत्ती लागली. त्यालाही कारण नुमवी शाळा. अच्छा. नुमवी शाळेमध्ये ल.प.म. जांभोरकर नावाचे सर होते. ते साधारण 5वीपासून विद्यार्थी त्यांच्या ताब्यात आला की वर्गात आल्यानंतर सरांना सामूहिक नमस्ते व्हायचा. आणि तातडीनं ते पहिले महिनाभर आम्हाला त्यांनी अथर्व शीर्ष शिकवलं. आणि तिथपासून आज तागायत अथर्व शीर्ष हे आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. गणिताचा पेपर अवघड झाला तर अथर्व शीर्ष म्हणायचं, संस्कृतचा पेपर अवघड झाला तर अथर्व शीर्ष म्हणायचं. इथपासून अथर्व शीर्ष आणि गणपतीचं नातं आमचं परीक्षेतनं अशाही पद्धतीनं जोडलं गेलेलं आहे. आणि पेपर जो लिहायचा त्याचं पहिल्या पानावरती श्री गणेशाय नमः असं लिहायचं. हा ठेका आम्ही चालू ठेवला आणि आज तुमच्यासमोर येऊन बसतो. आत्ता आपण अभ्यासाचे विषय याच्याविषयी बोललो. तर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात, तर गणपती बाप्पाची मूर्ती आणि आरोग्य ह्याचा काही संबंध जो आहे त्याच्याविषयी आपण सांगू शकाल? गणपती बाप्पा हा सर्व कलेचा, ज्ञानाचा आणि विज्ञानाचा प्रमुख माणूस. तो या आपल्या देशाचा प्रमुख, आपल्या या जगताचा प्रमुख. आणि तो शंकर पार्वतींपासून निर्माण झालेला. त्याच्यानंतर गणपतीचं शिर वेगळं झालं, शंकराची तपस्या झाली, पार्वतीनं त्रागा केला, मग जो पहिला प्राणी असेल त्याचं ते आणून त्याचं केलं. याच्यातनं सर्जरी किती परफेक्ट होती, कारण गणपतीचं शिर गेलं. शिर गेल्यानंतर काय होतं, आपण रोडच्या ॲक्सिडेंटमध्ये पाहतो हेल्मेट घालावं लागतं. पण अशा वेळेला गणपतीला हत्तीचं शिर आणलं तर हत्तीचे तर गुणधर्म आलेच ना त्याच्याबरोबर. बरोबर. लंबोदर, उदर आणि ज्याची सोंड लांब आहे तो, एकदंत, त्याची कथा मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. पण हे सगळं करत असताना ज्ञान विज्ञानमयोसी असं जे अथर्व शीर्षामध्ये म्हटलंय, अथर्व वेदाचा जो शीर्ष भाग आहे त्याच्यात हे गणपतीचं वर्णन आहे. आणि म्हणून गणपती हा ज्ञान आणि विज्ञानाचा देव आहे असं म्हणतो. मग विज्ञान आलं म्हणजे वैद्यकशास्त्री त्याची शाखाच आली. आणि आयुर्वेदामध्ये प्रत्येक ठिकाणी जे काही घटक सांगितलेले आहेत त्याचं जर कोरिलेशन करून पाहिलं तर ते गणपतीशी साधर्म्य पावणारे आहेत. पंचकर्म असतील, आपण पंचखाद्य घेतो. बरोबर. त्या प्रत्येक खाद्याचा जर विचार केला तर पंचकर्माच्या जवळ आपण जाऊन त्या ठिकाणी थांबतो. इतका सूक्ष्म आपल्या रोमारोमात, आपल्या अभ्यासात हा गणपती बसलेला आहे. तसंच की आपण 10 दिवस वेगळ्या परंपरा असतात आपल्या, आपण वेगळ्या प्रकारची वनस्पती गणपतीला वाहतो. त्याचा सर्वाचा आरोग्याशी कसा संबंध आहे आणि हे 10 दिवसामध्ये आपण सामाजिकरित्या कशा प्रकारे आरोग्याबद्दल जागृत व्हायला हवं याच्यावरती काही? गणेशोत्सव 10 दिवस का, हे मी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना विचारलं. लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारी इथपर्यंत ते येऊन थांबले. पण पुढे काय, त्याच्या मागचं पौराणिक, त्याच्या मागचं वास्तव सत्य काय, तर ज्या वेळेला वेद महर्षी व्यासांना महाभारत लिहायचं होतं त्यावेळेला त्यांना लिखाण करणारा, खडाखोड न करणारा, व्याकरण समजणारा, बुद्धीचा
तजेलपणा असणारा असा लेखक पाहिजे होता. आणि म्हणून त्यांनी गणपतींची विनंती केली आणि गणपतीला त्यांनी सांगितलं की हे लिहिणार का तुम्ही. 1,00,000 श्लोकांचा महाभारताचा ग्रंथ हा गणपतीनं लिहिला आहे. त्याच्याही मागे कथा आहे. चतुर्दशीच्या दिवशी त्याची सुरुवात झाली आणि पुढे 10 दिवस सलग व्यास महर्षी बोलत होते, गणपती लिहित होता. बरं, गणपती 2 हातांनी लिहायचा. पूर्वी जे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होते तेही दोन्ही बाजूनी चालायचे. गणपती आणि त्याच्यात बरंच साम्य आहे, ते नंतर सांगणारच आहे मी तुम्हाला. अशा वेळेला 10 दिवस काही न खाता पिता दोघांनीही महाभारत लिहून पूर्ण केलं. व्यासांनी सांगायचं, गणपतींनी लिहायचं. असं लिहित असताना गणपती ज्या टाकेने लिहित होता ती टाक तुटली, पण खंड तर येता कामा नये. गणपतीनं जे त्याचे 2 दात होते त्यातला एक दात तोडला आणि त्याच्यातून महाभारत पुढे उरलेलं लिहिलं. म्हणून एकदंत हा गणपती आहे. म्हणून त्याचं एका बाजूची दात आपल्याला तुटलेला जो दिसतो तो त्या कारणाचा आहे. मग झालं, ते लिहून पूर्ण झालं. पण ते लिहित असताना व्यासांच्या उजव्या बाजूला सरस्वती नदी होती. ती सरस्वती नदीचा खळखळपणा खूप होता. त्याचा आवाजाचा त्यांना त्रास व्हायचा, कारण उच्चारण देण्यामध्ये फरक पडायचा. व्यासांनी ती नदी जमिनीच्या खाली टाकली. ती आज तागायत आपल्याला सापडली नाही. पण अशा वेळेला गणपतींचे 10 दिवस बसल्यामुळे अंगावरती धूळ, माती आणि गरमी झाली. त्याच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा, उष्णता निर्माण झाली. व्यासांनी सांगितलं की गणराजा, आता लिहून पूर्ण झालं आहे. तुम्ही बाजूला जो डोह आहे, कारण ती नदी पूर्ण सुकलेली नव्हती, थोडं पाणी होतं त्याच्यामध्ये, 3 वेळा तुम्ही डुबकी मारा आणि तुम्ही आरोग्यवत परत पूर्ववत व्हाल. आणि म्हणून विसर्जनाच्या दिवशी आपण गणपती 3 वेळा पाण्यात जो त्याचा प्रवाहित करतो आपण, त्याच्या मागची कथा तिथपर्यंत आहे. आणि म्हणून चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेला गणपतीचा उत्सव अनंत चतुर्दशीला आपण करतो. कौंडिन्य ऋषींनी ज्या वेळेला अनंताचं व्रत केलं नाही, म्हणजे विष्णूचं व्रत केलं नाही, त्यानंतर त्यांना दुर्दशा प्राप्त झाली आणि त्या दुर्दशेचा बाहेर येण्याकरता त्यांनी अनंताच्या व्रताला अनंत चतुर्दशीपासून सुरुवात केली. पुढे 14 वर्ष केली आणि त्यांना त्यांचं पूर्व वैभव परत मिळालं. म्हणून आपण गणपती विसर्जनाच्या दिवशी अनंताची माळ घालतो. 14 गुंडे असतात त्याच्यामध्ये. ती 14 वर्षाची तपस्या असते. असा सगळा सिद्धांत ह्या गणेशोत्सवाच्या 10 दिवसाचे. नेमका टिळकांनी हा उत्सव हेरला. बरं, ह्या उत्सवामध्ये गरीब श्रीमंत, जात पात, धर्म, पंथ कुठेही नाही. सर्व एक दिलानं असतात. गणपती हा सगळ्यांचा आहे, तो काही एका विशिष्ट वर्गाचा नाही आहे, त्याची काही मक्तेदारी नाही. मग अशा वेळेला टिळकांनी सांगितलं की ब्रिटिशांच्या विरुद्ध येण्याकरता कायद्याने धार्मिक उत्सवाला बंदी नाही. म्हणून देवारातला गणपती मगाशी जसं सांगितलं तसं तो बाहेर आला आणि गणेशोत्सवाला सुरुवात झाली. आणि ह्या गणेशोत्सवातनं या देशाला असंख्य कार्यकर्ते मिळाले. देश स्वतंत्र होण्याकरता, एकी करण्याकरता ज्या वेळेला पिकेटिंग, बुलेटिन अशी द्यायला बंदी होती, गणेशोत्सव हे माध्यम होतं. त्यावेळेला मेळे लागायचे, संगीताचे कार्यक्रम व्हायचे. त्या संगीताच्या कार्यक्रमातनं मेसेजिंग व्हायचं. आणि म्हणून गणेशोत्सव हा आजही केला जातो, कारण याच्यात सर्व जन एकत्र येतात. एकत्र येण्याचं व्यासपीठ, त्यात कार्यकर्ते असतात. अनेक ठिकाणी मुस्लिम समाजातले लोक गणपतीमध्ये स्वतःचा व्यवसाय बंद करून गणपतीचं काम करतात. ख्रिश्चन लोक गणपतीचं काम करतात. काही ठिकाणी तर मानाचे गणपती मुस्लिम समाजातले लोक डोक्यावरती घेऊन जातात. ही परंपरा आजही या देशात आहे. आणि म्हणून गणपती हा सामाजिक देव आहे असं माझं आजही मत आहे. आपण आरोग्याविषयी बोललो, तर त्याच संदर्भाने गणपतीला आपण नैवेद्य दाखवताना मोदक देतो, त्याच्यामध्येही गूळ आणि खोबरं असतात, किंवा खिरापत करतो त्यातही गूळ खोबरं असतं. तर त्याच्याशी काही आरोग्याचा संबंध आहे का? गणेशोत्सव ज्या काळामध्ये येतो त्याच्या पुढच्या काळामध्ये शरद ऋतू येतो. शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ असतो. आयुर्वेदामध्ये अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी शुद्ध होतं ही कल्पना आहे. आणि तो हा रक्षाबंधनापासून त्याची हळूहळू सुरुवात होते, कारण पृथ्वी फिरत असते. पावसाचं पडलेलं पाणी गाळ खाली बसत जातो आणि शुद्ध पिण्याचं पाणी वरती तरंगून वरती येत असतं. आणि म्हणून ज्या वेळेला पौर्णिमा असते त्यावेळेला आपण दूध पितो. दूध का पितो? तर तो पित्तावरती एक उत्तम औषध म्हणून आहे. त्याच वेळेला आपल्या शरीराची तयारी अगोदरच्या ऋतूपासून करायची असते. त्याच्यात आपण ज्या वेळेला मोदक करतात त्याच्यामध्ये आपण पिठी वापरतो.
तांदळाची पिठी वापरतो, गूळ वापरतो, खसखस वापरतो, विलायची वापरतो, त्यामध्ये खोबरं वापरतो. आपण खोबरं 2 प्रकारचं असतं, एक सुकलेलं खोबरं, ओलं खोबरं, पण आपण त्याच्यात ओलं खोबरं वापरतो. याच वेळेला पृथ्वीवरती खोबरं जे आलेलं असतं त्याच्या अगोदर 20 दिवस नारळी पौर्णिमा झालेली असते. ते जे खोबरं आहे ते सर्व गुणसंपन्न असतं, पित्तशामक असतं. असे सर्व घटक आपण त्या मोदकामध्ये पाहतो. आणि मोदकाचं ॲनालिसिस केलं खसखशीपासून सगळे, तर शरीरातल्या आणि मेंदूतल्या स्मरणशक्तीच्या पेशी वाढवण्याकरता त्याचा उपयोग होतो. हा त्याच्यातला मूलभूत सिद्धांत आहे. आणि म्हणून गणपती, बुद्धी, 10 दिवसाचा गणपती, त्याचा मोदक, चतुर्थीचा मोदक हा नेहमी खाल्ला जावा. अर्थात डायबिटीस लोकांनी तो खाऊ नये या मताचा मी ठाम आहे. नक्कीच. आणि डायबिटीसचे लोकांनी खावा, पण त्याच्यामध्ये त्यांना जे उपयुक्त गोड असतं, जे रासायनिक दृष्टीनं केलेलं असतं, त्याचा खाल्ला तर काही अडचणीच नाही. नक्कीच. आता पर्यावरण म्हणल्यावर एकतर शाडूची मूर्ती बसवावी का POPची बसवावी हा एक वादाचा मुद्दा दरवेळी येतो. तर मग नक्की तुमचं याच्यावरचं मत काय आणि नक्की चांगलं काय? सांगतो. मी मगाशी जसं सांगितलं की गणपती महाभारत लिहित होते, त्यांच्या अंगावरती धूळ, माती हे सगळं बसलं आणि ते त्या डोहामध्ये जाऊन डुंबले 3 वेळा आणि ते बाहेर आले आणि मग ते शुद्ध झालं. गणपतीची मूर्ती ही 100% मृत्तिकेपासून झाली पाहिजे. त्यावेळेला प्लास्टर ऑफ पॅरिस नव्हते हो. ज्या वेळेला व्यासांनी महाभारत लिहिलं त्यावेळेला POP नव्हतं ना, प्लास्टर ऑफ पॅरिस. पॅरिसमधल्या घटकांच्या संदर्भातला तो संदर्भ आहे. त्या खोलात मी आता जात नाही, पण मुळात शाडू माती ही भारतीय मूर्तिकारांची अतिशय योग्य पद्धत आहे. शाडू मातीपासूनचा गणपती हाच खरा गणपती. त्याच्यानंतर कागदाच्या लगद्यापासूनचा गणपती येतो, कापसाच्या लगद्यापासूनचा गणपती येतो. हे पर्यावरणाला पूरक असे आहेत. आणि म्हणून मी तर असं म्हणेन POPच्या मूर्तीपेक्षा मातीची मूर्ती ही सदैव चांगली असते. आणि त्याहीपेक्षा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीचा भरीव गणपती जर केला तर त्याचाही 12 महिने तो आपल्याकडे राहतो. गणपती आपण कधी विकणार नाही, कारण आपल्याला किती आर्थिक परिस्थिती आली तरी आपण त्या बाप्पाला सांगणार, पण त्याला कधी विकणार नाही. म्हणून चांदीची मूर्ती आपल्याकडे असावी, नसेल तर मृत्तिकेची असावी, पण तिचं विसर्जन नक्की करावं. कारण त्या 10 दिवसानंतर ती प्रतिमा ही विसर्जनच झाली पाहिजे हा शास्त्र सिद्धांत आहे. बरोबर. आणि परत होय त्याच्यातला एक मुद्दा, कुंभाराला काम कसं मिळणार? आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती पंथ व्यवस्थेची अर्थशास्त्रीय नाडी ह्या प्रत्येक सण उत्सवात दिलेली असते. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, गणपती आला की कुंभार आला, डेकोरेशन आलं तर चित्रकार आला, मातीची मूर्ती केली तिला मूर्ती तयार करेल तिला रंगवायचं काम आलं, त्याला दागिने घालायचं काम आलं, सोनाराचं काम आलं. अशी सर्व जी बलुतांची प्रकार आहेत हे सर्व गणेशोत्सवामध्ये आपल्याला उपयोगी असतं. आणि म्हणून गणेशोत्सव हा सर्वांचा उत्सव आहे. आणि तो सार्वजनिक हा शब्द अतिशय चपखल बसतो, सर्व जनांचा असलेला. बरोबर. गणपती म्हणलं की आपल्याकडे ढोल ताशा पथकं येतात. ही पारंपरिक वाद्य आहेत आपली आणि त्याचं वादन केल्यामुळे अनेक रोग निवारण होतात. असंही रिसर्च आहे की कॅन्सरलाही त्याचा फायदा होतो. आणि त्याचबरोबरीने काही लोकांच्या तक्रारी पण असतात की खूप आवाज येतो. तर मग नक्की त्याचं प्रमाण किती असावं, ते वाजवावं का नाही, किंवा ज्यांना त्रास होतो त्याच्यावरती काही उपाय आहेत का? मग ह्या परंपरा ह्याच्याविषयी आपलं काय मत आहे? साधारण 60च्या दशकामध्ये 1960 साली गणेशोत्सवाने रूप वेगळं घेतलं. इलेक्ट्रिक रोटर नावाचा प्रकार आला आणि त्याच्यावरती इलेक्ट्रिकचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करंट्स देण्यात आले आणि त्याप्रमाणे लाईटिंग करण्यात आलं. ते लाईटिंग झालं, ते संगीताला केलं, पण ते संगीताचा ठेका त्या पडद्याच्या मागे त्या लाईटची बटणं करणारी माणसंच होती. आणि त्याच्यातनं तो चालायचा. जोएल थिप्सचं गाणं तर खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला चालायचं. हा सगळा प्रकार चालल्यानंतर पुढे पुढे गणेशोत्सवामध्ये स्पीकरचं प्रमाण वाढलं. पूर्वी करण्यासारखे स्पीकर होते,
त्याच्यानंतर बॉक्स स्पीकर आले. बॉक्स स्पीकर एखाद्या मंडळाने लावला आहे म्हणून मी माझ्या लहानपणी ते बॉक्स जवळ जाऊन ऐकायचो. तिथनं पुढे आले त्या भिंती आल्या आणि त्या भिंती आल्यानंतर सर्व गणित बिघडलं. त्याच्यानंतर लेझर लाईट्स आले. लेझर लाईट किती धोकादायक आहेत हे आपण वर्तमानपत्रात वाचतो. अनेक उत्सवांमधल्या काही घटना घडल्यानंतर डोळे गेलेत, ब्लड प्रेशर वाढले, हृदयाचं ठोके वाढलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण ह्याला पर्याय ढोल ताशा होऊ शकतो का? होऊ शकतो. आताचे जे ताशे आलेले आहेत किंवा ढोल आलेले आहेत हे पॉलीफायबरचे आलेले आहेत. ते चामड्याचे पूर्वी असायचे. त्याची कंपन क्षमता ही मर्यादित होती. कानाला जेवढी ऐकायला यायला पाहिजे तेवढीच होती. पण पॉलीचा संबंध आला आणि ती त्याच्यात दसपट झाली. आवाज खणखणीत येऊ लागला. खणखणीत आवाज म्हणजे बेस्ट ही भूमिका यायला लागली. पण तसं नाही आहे. ढोल ताशामुळे शरीरामध्ये काही बदल घडतात, हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल घडतो, हेही सत्य आहे. पण त्यापेक्षा वाईट हे भिंतींपासून जे स्पीकर आहेत, ज्याचा कोन असतो आतमध्ये, बेस ट्रिबल हे जे साऊंड्स असतात ते शरीरातल्या हृदयाच्या पेशींवरती आक्रमण करतात. डोळ्याच्या आतमधली जी रसायनं असतात त्याच्यावरती आक्रमण करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेंदूतले जे ग्रे मॅटर्स आतमध्ये आहेत त्याच्यावरती त्याची कंपनं येतात आणि ते शरीराला घातपाती कृत्य करून जातात. त्याच्यामुळे जितका शांत स्वभावाने आपल्याला गणेशोत्सव करता येईल तितका केला पाहिजे. ढोल ताशा मर्यादेपर्यंत ऐकला पाहिजे. पण आता ढोल ताशाच्या अगोदर महिनाभर प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस झाली की ती सोसायटीच्या जवळ होते. मग आता नदी किनाऱ्यात करतात, त्याचे आवाज येतात. 30 डेसिबलपर्यंत आवाज मान्य आहे. 25-30-35 डेसिबलपर्यंत, 100 डेसिबलपर्यंत आवाज जातात. पुणे विद्यापीठाचे एक फार मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण पटवर्धन यांनी प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण याच्यावरती 5 ते 7 वर्ष रिसर्च केला आहे. आणि तुम्हाला सांगतो तो आजपासून 15 वर्षापूर्वी त्यांनी केला. आणि आत्ता जे धोके आपल्याला दिसत आहेत ते त्यावेळेला त्यांनी सांगितले होते. पण शेवटी सरकार जे असतं सत्तेवरती असतं, कुठलेही असू दे, कुठल्याही पक्षाचं असू दे, त्यांना जनमताचा आदर करावासा लागतो. आणि जे जनतेला पाहिजे ते देतात. त्यांना जरी पटत असलं, त्या नेत्यांच्या मुलांना त्यांची आई सांगते किंवा ती नवऱ्याला सांगते, अहो ते स्पीकरच्या भिंतीत फार नका जाऊ, कानात जरा कापसाचे बोळे घाला. याच्यातच त्याचं उत्तर आहे. नक्कीच. आणि अशा प्रकारच्या भिंती स्पीकरच्या आणि त्याच्यासमोर नाचणारी हजारोंची संख्या नाही, त्याच्यातला बिभत्सपणा, विकृती तयार झाली आहे. आणि याच सगळ्यामध्ये लहान लहान बाळांना घेऊन लोक चाललेली असतात, काही वृद्ध लोक तिथे असतात. आणि काहीही कुठली एक घटना घडली तर चेंगराचेंगरी होऊ शकते, धक्काबुक्की होऊ शकते. आणि अशातच काही वेळेला काही लोकांना अपघात होतो, काही लोक जातात. गणेशोत्सवात असं नाही, पण बाकीच्याही ठिकाणी. पण तुम्ही डॉक्टर आहात म्हणून विचारतो की जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यावरचा उपाय, किंवा काही लोकांना श्वास घेता येत नाही, ती ठोके वाढलेले असतात, तर तेव्हा लगेचचा कुठला उपाय करता येऊ शकतो जेणेकरून जीव वाचेल? सांगतो. जेव्हा आपण गणेशोत्सवात मिरवणुकीत जातो त्यावेळेला आपल्याला दीर्घ श्वसनाची सवय पाहिजे. क्लॉस्ट्रोफोबिक जर आपण झालो, त्या क्लॉस्ट्रोफोबियामुळे काय होतं, श्वास आपला नैसर्गिकरित्या अडकून जातो. शरीरातले जे हार्मोन्स आहेत, केमिकल्स आहेत, ते त्या ठिकाणी आपला श्वासनलिकेला आकुंचन करतात आणि आपला जीव गुदमरल्यासारखा होतो. पाठीमागून प्रेशर येतं, पुढे प्रेशर असतं, डावी आणि उजव्या बाजूला प्रेशर असतं आणि तुमचं फुफ्फुस दाबलं जातं आणि शरीराला आवश्यक तो रक्तपुरवठा होत नाही. त्याच्यात तुम्हाला फिट येते आणि तुम्ही पडून जाता. ह्या सगळ्या घटना ज्या वेळेला होतात त्यावेळेला सर्वप्रथम थोडीशी बाजूला जागा करावी, हवा येऊ द्यावी आणि CPR जे हृदयाला एक टेक्निक आहे त्याच्यानी दबाव दिला जातो. साधारणपणे त्याचं CPRचं अनेक वर्ष दिलं जातं. आता ॲम्ब्युलन्सेस असतात जागोजागी, पण CPR करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याला आपल्याला शाळेमध्ये प्रथमोपचारामध्ये तोंडाने श्वास घ्यायची जी पद्धत होती ती केली पाहिजे. आणि हो, साखर शरीरातली कमी होते, त्यामुळे जाताना लिमलेटच्या गोळ्या तरी खिशामध्ये असाव्यात. त्या खाल्ल्या तर पटकन बरं वाटतं आणि जवळच्या रुग्णालयात जावं. बरोबर. तुम्ही डॉक्टर म्हणून काम केलं, नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं, पत्रकारिता केलीत, तर या सगळ्याचा प्रवास कसा सुरू झाला आणि त्याच्या संदर्भाने काय सांगता येईल? आयुर्वेदाचा अभ्यासक, पत्रकारिता,
सामाजिक कार्य या सगळ्या घटनेमध्ये जाण्याकरता माझ्या कुटुंबियांचं त्याच्यामधलं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याला कारण लहानपणी गणेशोत्सव घरातल्या गॅलरीमध्ये करत होतो. त्याला घरच्यांनी कधीच विरोध केला नाही, रादर पाठिंबा दिला. वैद्यकीय व्यवसाय केला त्याही वेळेला पुण्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला विजय टॉकीजच्या चौकामध्ये आम्ही टेबल खुर्ची घेऊन डॉक्टर मंडळी बसत असू आणि त्यावेळेला तिथे ती सेवा देत असू. कारण गणपती व ती सेवा आपली दिलीच पाहिजे, हा आपला प्रथम कर्तव्य त्या ठिकाणी आलं. पत्रकारितेने येण्याचं निमित्त असं आलं की माझे गुरु वरुणराज चिंतामणी भिडे, जे सकाळमध्ये उपसंपादक होते आणि जे या देशातल्या मराठीतल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातलं उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं, त्यांनी मला सांगितलं, पुणे शहर हे असं शहर आहे की तुम्ही विकसित व्हाल तसं आहे. ही माती अशी आहे की तुम्हाला पाहिजे तसं जीवन जगता येतं. तुमच्या गरजा कमी ठेवा पण माणसांच्या गरजा वाढवा. म्हणजे काय तर माणसांना तुम्ही हवेसे वाटा. ते जर करायचं असेल तर तुम्ही सार्वजनिक जीवनात पुण्यात या. तुम्ही सकाळ, केसरी, लोकमत, कुठलंही वर्तमानपत्र काढा, महाराष्ट्र टाइम्स, त्याच्यामध्ये स्थानिक कार्यक्रम तुम्ही रोज पाहत जा आणि एक कार्यक्रमाला रोज कुठल्या तरी जायचं. वसंत व्याख्यानमालेला तर गेले 40 वर्ष मी रेग्युलर जातोय. अशातनं तुमची दृष्टी बदलते, कार्यकर्ता तयार होतो जो समाजाला उपयुक्त ठरतो. आणि म्हणूनच गणेशोत्सवात ही कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहे असं काकासाहेब गाडगिळ म्हणत असे. टिळकांनी ती हेरली होती. काकासाहेब गाडगिळांनी त्याला जास्त बढावा दिला आणि आज आपण पाहतो पुणे शहरामध्ये 7,000 गणपतीची मंदिर आहेत. अख्ख्या भारतामध्ये 2,25,000 गणपतीची मंदिर आहेत. आणि हो, ह्या मंदिरांच्या मागे अर्थशास्त्र पण आहे. 20,000 कोटी रुपयांचं गणपतीचं अर्थशास्त्र आहे 12 महिन्याचं. त्यातलं गणेशोत्सवाचं अर्थशास्त्र 15,000 कोटी रुपयांचं आहे. मंडपापासून ते दागिन्यांपर्यंत, वडापावपासून ते अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांपर्यंत. आणि आता तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान करायला पाहिजे, कारण त्यांनी गणेशोत्सवाला ग्लोबल गणेशोत्सवाचं स्वरूप द्यायचं ठरवलंय. पूर्वी पुण्यामध्ये गावाचा गणपती होता, पण सुरेश कलमाडेंनी पुणे फेस्टिवल चालू केलं. त्यावेळेला मी असं माझ्या पत्रकारितेत म्हटलं होतं की गावाचा तर गणपती, आता रावाचाही गणपती आला, कारण त्यांचं मूळ आडनाव राव होतं. पण आज पुणे फेस्टिवल 37 वर्षाचा झाला. जगातनं लोक यावी तिथे, याच्याकरता पुणे फेस्टिवल हा पथदर्शी ठरला. आणि मग देशामध्ये जेवढे सार्वजनिक उत्सव होते त्या ठिकाणी ग्लोबल असं स्वरूप दिलं गेलं, जगन्नाथाच्या रथयात्रेपासून ते अगदी अनेक ठिकाणी. म्हणून गणपतीचा उत्सव हा सगळ्यांच्या उत्सवांचा प्रमुख उत्सव आहे. आणि त्यात घडणारा माणूस हा मोक्ष कोणी तुम्ही आम्ही पाहिलेला नाही, पण गणपतीच्या मंडळामध्ये काम करणं खरा मोक्ष आहे, असा माझा सिद्धांत आहे. आत्ताच म्हणालात त्यानुसार परदेशी अनेक पाहुणे या उत्सवाकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये येतात. तर तुम्हाला असे काय बदल वाटतात उत्सवामध्ये करायला हवेत की जेणेकरून त्यांनाही त्रास होणार नाही किंवा त्यांची काही चुकीची समजूत होणार नाही आपल्याविषयी आणि आपल्याला पण उत्सव नीट साजरा करता येईल? तर कशा प्रकारचे बदल व्हावेत उत्सवात? पुण्यामध्ये परदेशी लोक जास्त प्रमाणात आले, हे शिक्षणाकरता आले सिम्बॉयसिसमधनं. पण त्याही अगोदर आचार्य ओशो यांच्याकडे पुण्यामध्ये 10,000 ते 20,000 परदेशी लोक असायचे आणि ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागात असायचे. ते गणेशोत्सवाला येऊ लागले हळूहळू. आणि आज इंटरनेटचा जमाना आहे तसा त्यावेळेला नव्हता. आज परदेशातनं ज्यावेळेला पाहुणा येतो त्यावेळेला गणेश फेस्टिवल, गणपती, त्याची सगळी कल्पना तो डोक्यामध्ये घेऊन येतो. असं आल्यानंतर त्याच्यासमोर जर आपण बिभत्स हातवारे करून नाचू लागलो, गाण्याच्या ठेक्यावर नाचू लागलो, तर हा गणेशोत्सवाचं बिभत्स स्वरूप घेऊन ते परत जातील. ते टाळलं पाहिजे. आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पौराणिक देखावे आता ते करत नाहीत. ज्ञानेश्वराची भिंत चालवली असं आपण म्हणतो किंवा रेड्याच्या तोंडून वेद ऐकवले असं म्हणतो. वस्तुस्थिती त्याच्यातली अशी की भिंत चालवली म्हणजे ती खाली व्हील लावून ती त्यावेळेला दाखवली जायची. आपण शाळेतनं पाहिलेली अनेक वेळेला. पण त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी जातीची भिंत तोडली हा सिद्धांत त्याचा खरा आहे. रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतला तर रेड्याच्या म्हणजे जी काही पूर्वी एक मोनापली होती वेद म्हणण्याची ती त्यांनी काढून टाकली आणि सामान्याला समजेल अशी ज्ञानेश्वरी त्यांनी गीतेचं भाषांतर करून दिलं. पण रेड्या हा सगळ्यात मठ्ठ प्राणी समजला जातो.
पण तो तसा नाही आहे, तो खरा हुशार आहे. पण त्याच्या तोंडून वेद म्हणवलं म्हणजे रेड्याला जर कळतं तर तुम्ही आम्ही मानव आहोत. असा हा गणेशोत्सव आपल्या सर्वांना एका उच्च पातळीवरती घेऊन जायचा असेल पुढच्या 21व्या शतकामध्ये, तर गणपतीचा आपण अभ्यास केला पाहिजे. स्पीकर बंद केले पाहिजेत. सनई चौघड्यासारखं सूर नाही आणि त्याचा शरीरावरती चांगला इफेक्ट येतो हे सिद्ध झालेलं आहे. जर्मनीमधल्या इन्स्टिट्यूटमध्ये जसा गायत्री मंत्राचा अभ्यास 14 वर्ष केला गेला आणि त्यांनी सांगितलं की शरीरातल्या पेशींच्या प्रजनन क्षमतेवरती त्याचा परिणाम होतो. मेंदूच्या थकलेल्या पेशींवरती त्याचा परिणाम होतो चांगला अर्थाने. तसं ह्या गणेशोत्सवामध्ये ढोल ताशा हवा आहे का? तर निश्चित हवा आहे. पण तो किती याची मर्यादा डेसिबलवर न ठरवता आपल्या मनाच्या हिमतीवरती आपण ठरवली पाहिजे, आपल्या मनाच्या संयमावरती ठरवली पाहिजे, तरच हा गणेशोत्सव पुढे चांगलं स्वरूप देईल. तुमच्याविषयी माहिती जाणून घेताना असं एक ऐकायला आलं, आम्हाला माहिती कळाली की भारताचं भूषण असलेले रतन टाटा आणि तुमच्याशी भेट झाली. हो. तर ते कसं काय घडलं आणि त्याच्याविषयी काय सांगताय? अगदी सुंदर गोष्ट आहे ती. पुण्यामध्ये बाजीराव रोडला पंडित ऑटोमोबाईल म्हणून एक टाटाची शोरूम होती. तिथे टाटांनी तयार केलेली, रतन टाटांनी इंडिका नावाची गाडी होती. तिचं बुकिंग होतं आणि मी पुणे वृत्तदर्शन जे देशातलं पहिलं न्यूज चॅनेल आहे ते मी 94 साली सुरू केलं. तर मला त्याचं काम मिळालं आणि डेली तिथे बुकिंगला जे VIP यायचे त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि तो रात्री बातमीपत्रात द्यायचा. त्याच वेळेला बुकिंगमध्ये जानेवारी महिन्यात आपण गणेश जन्म सोहळा करतो. तो गणेश जन्म सोहळा 3 दिवसांनी होता. तर तिथं नारके नावाचे एक मॅनेजर होते. त्यांना म्हटलं की गणपतीला आपण गाडी घेऊन जाऊयात का, तिची मिरवणूक काढूयात का? तर त्यांना ती कल्पना आवडली आणि ते म्हणाले करा. आणि म्हणून टाटाची सुमो नावाची गाडी होती. एक 15-20 सुमो पुढे, मागे सगळ्या नऊवारी घातलेल्या महिला पुरुष आपले सगळे, मध्ये इंडिका गाडी आणि तिचं आम्ही मिरवणूक काढली आणि ती सारसबागेत गेली. सारसबागेतनं मग टिळक रोड मार्गे, गरुड गणपती मार्गे करत आम्ही दगडूशेठला आलो, कसबा गणपतीला गेलो, मानाच्या गणपतींना गेलो, केसरीवाड्यात आलो. हे सगळं केलं आणि परत मिरवणूक जागेवरती येऊन थांबली. एक 15 दिवसानंतर मला नारकेंचा फोन आला की डॉक्टर ही कल्पना कोणाची? म्हटलं माझी. तर ते म्हणले दिल्लीवरनं आणि मुंबईवरनं इन्क्वायरी आली आणि काही अधिकारी भेटायला आलेत, तर ब्लू डायमंड हॉटेलमध्ये उद्या सकाळी 11ला तुम्ही या. आता बिल अडकलेलं, काय चूक झाली कळेना, टेन्शन रात्रभर. म्हटलं जायचं. माझे वडील म्हणाले की तू काही चूक नाही ना केलेली, तू जा, काय असेल ते बघू आपण. मी गेलो ब्लू डायमंड हॉटेलमध्ये 101 नंबरच्या खोलीमध्ये मला ढकलण्यात आलं. त्यावेळेला सगळे टाय घातलेले टाटाचे अधिकारी तिथं उभे. तुम्हाला अक्कल नाही का, कशाला हे गणपतीचं तुम्ही केलं, साहेबाला आवडते नाही आवडते माहीत नाही आपल्याला. म्हटलं आता काय, गणपती बाप्पा वाचव रे, असंच बोललो त्याला. आत गेलो, बसलो, खाकी पॅन्ट, पायात स्लीपर, पांढरा शर्ट घालून सोफ्यावरती बसलेले ग्रस्त होते. पाहता क्षणीच मी म्हणलं हे तर रतन टाटा ग्रस्त आहेत. ते आले, ते बसले. आता मी मूळ गुजराती भाषिक, मला गुजराती भाषा उत्तम येते. मी म्हटलं आता काय शिक्षा कमी होण्याकरता थोडं भाषेचा प्रयोग करू. म्हटलं केम छो, बेसो बेसो म्हटले, बसा तो. बसलो. ते म्हणाले गणपतीला गाडी दर्शनाला नेणार हे कोणाची कल्पना? म्हटलं साहेब 100% ती माझी आहे, चूक झाली असेल तर माफी मागतो, पण मी चांगल्या इंटेन्शननी नेली. ते म्हणाले की नक्की तुझी आहे का? म्हटलं हो. ते उठले आणि त्यांनी एक पाकिट माझ्या हातात दिलं. त्याच्यात 51,000 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. मी म्हटलं साहेब हे काय? ते म्हणाले टाटाची जिथे जिथे टाटा हाऊस आहे तिथे तिथे तुम्हाला गणपती दिसायला मिळाला आणि आम्ही सर्व गणपती भक्त आहोत आणि ही रक्कम मी तुम्हाला दिली. म्हणे माझी इंडिका कसबा गणपतीला जाईल, दगडूशेठला जाईल, हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं दर्शनाला. ते तू केलं. म्हटलं मग साहेब मला एवढं 2 दिवस टेन्शनमध्ये का ठेवलं? ते म्हटले मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे की आपल्याला जी गोष्ट आवडली ती सांगायची नाही, नाही तर सक्सेस हॅज टू मेनी फादर्स. मी आरोपी कोण आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी बरोबर तुला माझ्या समोर आणला, अशी ती कथा आहे. वा वा वा. या सगळ्यामध्ये आपण जसं आपण सांगितलं सुरुवातीला की तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कार्य केलं. हो. ह्याच्यामध्ये असाही उल्लेख केला की अध्यात्मशास्त्राचा तुम्ही अभ्यास केलात. तर या शेवटच्या प्रश्नाकडे येतो की अशा काही संकल्पना, असा काही शास्त्रामधला अभ्यास जो
समाजापर्यंत अजून पोचला नाही आहे किंवा पोचायला हवा असं तुम्हाला वाटतं, त्याविषयी काही सांगाल का? गणपतीला आपण आधुनिक संगणकाच्या भाषेमध्ये स्वीकारलं पाहिजे. आपल्याला डिकोडिंग असा शब्द सारखा वापरला जातो आय टी सेक्टरमध्ये, इकडे तिकडे AI मध्ये सगळीकडे वापरला जातो. डॉक्टर संजय उपाध्ये जे प्रवचनकार आहेत आणि ते त्यांचे कार्यक्रम करतात, त्यांनी गणपतीचं वर्णन फार सुंदर केलं आहे. ते म्हणतात, पूर्वीचा जो प्रिंटर होता, जसं मी मगाशी सांगितलं, 2 हातांनी लिहितो, त्याला 2 कान आहेत, त्याचे 2 स्पीकर असतात, त्याला लंबोदर आहे. तसं त्याचा पूर्वीचे जर तुम्ही CPU वगैरे पाहिले किंवा स्क्रीन जर पाहिले तर ते त्या पद्धतीचे आहेत. तो माऊसवरती चालतो, गणपती माऊसवरती चालतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर डिकोडिंग करण्याचं शास्त्र सृष्टीतलं तुम्हाला गणपतीच्या अभ्यासानंतरच प्राप्त होतं. आणि गणपतीला जर तुम्ही डिकोड करू शकलात तर तुम्हाला ब्रह्मांडाचं ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा माझा ठाम विश्वास आहे. तो दिवस कधी येईल, या जन्मी येईल, पुढच्या जन्मी येईल का येऊन गेला आहे माहीत नाही, पण गणपतीवरती नितांत श्रद्धा, जाणीवपूर्वक श्रद्धा, अंधश्रद्धा नाही, जाणीवपूर्वक श्रद्धा तुम्ही ठेवलीत तर तुम्हाला विज्ञानाचा बोध झाल्याशिवाय नाही. म्हणून गणपतीच्या अथर्व शीर्षातच म्हटलं, ज्ञानमय विज्ञानमय असे. आणि गणपतीला लाल फूल आवडतं. लाल फूल हे मंगळाचं प्रतीक आहे. लाल रंग हा मंगळाचं प्रतीक आहे. आपल्या शरीरात लाल रक्त आहे. लोक लग्नपत्रिकेत म्हणतात तो मंगळाने बाधित आहे. अरे त्याच्या अंगात लाल रक्त आहे, तो बाधित कसा? ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गणपतीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला येतं. फक्त त्याचा अभ्यास करण्याकरता तरुणाई पुढे आली पाहिजे. कारण हे ज्ञान जे आहे ते आता पंडित चारुदत्त आफळे, तुमचे आजोबा, यांनी ज्या प्रकारचं लोकांमध्ये ज्ञान ठेवलेलं आहे हे आता यापुढे लोप पावत जाणार आहे. तेवढ्या विद्यार्थ्यांना वेळ नाही, तेवढे लोक येऊ शकणार नाही. आणि ते जर आले नाही तर हे ज्ञान मागे पुढे जाणार. म्हणून तरुणाईनं केवळ करिअरच्या मागे न जाता, मला IT कंपनीत न जाता, तुम्ही थोडंसं इकडे या ना. तुम्ही उपाशी राहणार नाही. तुम्हाला समाजात मान मर्यादा मिळेल आणि तुम्हाला आत्मिक सुख मिळेल. ते विज्ञानापेक्षा जास्त सुपिरियर असेल. धन्यवाद सर. आज तुम्ही इथे आलात आणि गणपती बाप्पा, गणेश उत्सव, त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या बरोबर पर्यावरण, समाज, याच्यामध्ये काय बदल व्हावेत, काय चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा इतिहास काय, हे सर्व आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल आपले मनापासून आभार. कॉस्मिक कॅनव्हास प्रस्तुत उत्सव आणि मी सीझन 2 ग्लोबल गणेश फेस्टिवल या पॉडकास्टमध्ये अनेक पॉडकास्ट आहेत. नवीन नवीन माहिती मिळते, तर हे सगळ्यांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा. आणि त्याचबरोबरीने तुम्हाला अजून कशी माहिती हवी आहे, कुठले कुठले तुमचे प्रश्न आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्याबद्दल माहिती द्यायचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.